पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आली तेव्हा मोठमोठ्या गप्पा मारत होती, आपण येऊ करू तेव करू, 100 गणपतीची ऑर्डर घेऊ, सगळ्या मोठमोठ्या गप्पा। आणि आता गेली काम सोडून। लोक मला विचारतायत, त्यांना काय उत्तर द्यायची मी? गणपती कुठपर्यंत तयार झाले, काय झाले, सगळे जण मला विचारतायत। तरी मी तिला कामावर ठेवायला तयार नव्हती। ही अशी विचित्र अडचणी सापडलेली पोरगी काय काम करणार? पण मी ठेवली, मला माहिती होतं, पण काय करू मला काही सुचत। बास आई, काय चाललंय तुझं? आनंदी वहिनी काम सोडून गेल्यात, असं का चित्र उभं करतेस तू? त्या स्वतःहून काम सोडून गेलेल्या नाहीयेत, तू त्यांना जायला भाग पाडलेला आहेस। आज तुझ्यामुळे त्यांना राहायला घर नव्हतं, तुझ्यामुळे त्यांना रस्त्यावर यायची वेळ आली, पण याचं तुला काहीच वाटत नाहीये आई। तुला तुझ्या कामाचंच पडलेलं आहे। तुला जितकी काळजी वाटत नसेल ना, इतकी काळजी आनंदी वहिनींना त्यांच्या कामाविषयी वाटते। मला बोलल्या त्या की मी काम पूर्ण करणार, पण मला थोड्या दिवसांचा वेळ द्या। वहिनींचे बाबा आजारी असून सुद्धा त्यांनी उठून कामावरती यायला पाहिजे, असं तुला वाटतंय? आई, तुला जर का असं वाटत असेल ना की या सगळ्यात तुझ्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि तुझ्या मुलाला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय, तर असं अजिबात नाहीये। अगं, वर्षा तर माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाहीये। तुला जर का माझ्याशी लग्नाविषयी बोलायचं असेल, माझ्यावरच्या प्रेमाविषयी बोलायचं असेल, तर यापुढे तू मला तुझं तोंड दाखवू नकोस, असं म्हणाली ती। हे सगळं का बोलली माहितीये? फक्त तुला त्रास होऊ नये म्हणून। यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आनंदी वहिनींविषयी, वर्षाविषयी काही बोलायचं असेल ना, तर जरा विचार करून बोलायचं। आणि यापुढे जाऊनही तुला आनंदी वहिनींच्या संस्कारांविषयी बोलायचं असेल, तर आज आपल्या दारामध्ये एक 60 वर्षाची बाई, तिचा पाय दुखत असून सुद्धा ती आपल्या सुनेला भेटण्यासाठी शोधत इथपर्यंत आली होती। तिच्यासोबत तू काय केलंस आई? तिला दारातूनच हाकलवून दिलीस। यापुढे मी कसा वागतोय, इतर सगळे लोक कसे वागतायत, याच्यावर बोलण्याचा अधिकार तू गमावून बसलेस आहे। त्यामुळे माझ्याकडे हे सगळं पुन्हा घेऊन यायचं नाही। आहेस ना सावडायला मला तू? काळजी नाहीये म्हणजे मला। आता वळा, हात ठेवा आणि असं वळा। थांबा, मी बघते, तुम्ही बसायचं। नाही, मी आई, तू बाय, तू जाऊन दार उघड। नक्की? हो, नक्की। आबा, या ना, द्या, नमस्कार करते। कसे फेडू तुमचे उपकार सांगा? बापाच्या जीवाची तगबग फक्त तुम्हाला कळली म्हणून तुम्ही या पोरीला मला फोन करायला सांगितलात आणि म्हणून माझ्यापर्यंत हे आलं। नाहीतर मुंबईत पोरीचं काय झालं असतं, आम्हाला कसं कळलं असतं? आपण सासरच्या माणसांच्या जीवावर मुलीला लग्न करून सासरी पाठवतो, मग ना सासरची माणसं तिची काळजी घेत, ना पोरीला वाटतं की आपण आपल्या माहेरी काही कळवावं। बाप परका वाटतो तिला। इतके दिवस माझ्या मनात जाणवत होतं मला की काहीतरी चुकतंय, काहीतरी नीट नाहीये या घरामध्ये। आनंदीचा आवाज ठीक नाहीये, जावई बापूंचा आवाज ठीक नाहीये। मी पोट तिडकीले सगळ्याला विचारत होतो की काय झालंय, पण कुणी काही सांगायला तयार नव्हतं। आबा, शांत व्हा, कळतंय। या, तुम्ही आधी बसा, बघू, बसा, या इकडे। आनंदी, आबांसाठी थंड पाणी घेऊन या, बसा, जा।
वाटकर, मला हे वागणं अजिबात पटलेलं नाही. आपल्याला काहीही कळू नये एवढाही अधिकार राहिला नाही का माझा पोरीवर? जवळ असती तर खुशाली कळत राहिली असती, पण इतक्या कोसांवर पाठवली तिला. मग किमान संसार कसा चाललाय हे तरी कळायला हवं ना. आबा, पाणी घ्या. आबा, मलाच काय, तुमच्या लेकीला पण काळजी आहे. पण तुम्ही अशी काळजी कराल, धावपळ करत इकडे याल ना, म्हणून तिने तुम्हाला काही सांगितलं नाही. माझी कसली काळजी वाटत होती हो? माझ्या घरातून निघून आली आहे ती. अहो, मला सांगितलं जावई बापूंनी तिकीट पाठवलं म्हणून. पाटकर इथे येऊन कुणाकडे तरी कशी तरी राहत होती. तुम्ही बघितलं नसतं ना तर आपल्याला काय कळणार होतो? तुम्ही निर्धास्त होता ती माझ्या घरी सुखरूप आहे म्हणून, आणि मी निर्धास्त होतो ती जावई बापूंकडे आहे म्हणून. पण या गैरसमजात हिला काही झालं असतं तर? आबा, चुकलं माझं, खरंच चुकलं. सांगायला हवं होतं, माफ करा. आबा, चुकलं ना माझं. आबा, खरंच चुकलं. आबा, आबा. दादा, दादा, मला तुझ्याशी बोलायचंय. नाही, मलाही तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. ऐक वर्षा, हा अतुल काय सहजासहजी डिवोर्स द्यायला तयार होत नाहीये. सांगितलं त्याला, कोणाला काहीच फायदा होणार नाहीये या गोष्टीतून. पण आता कसा त्याला बटणीवर आणायचं ते बघूया. नाही तर त्याला कोर्टात तर मी खेचणारच आहे. बघेन त्याला, पण तुला डिवोर्स मी मिळवून देणार, काळजी करू नकोस. दादा, आपण ते सगळं नंतर बोलू. आधी मी काय सांगते ते ऐक. दादा, खाली आबा आलेत. काय? हो हो रे, मला असं वाटतं त्या पाटकरांनी त्यांना सगळं सांगितलंय. वर्षाकडे बघितलं सुद्धा नाही, चिडून निघून गेले खालीच. राघवा, काही झालं तरी ते ह्या घरचे व्याही आहेत. हे बघ, आपली चूक झाली, एवढं सगळं घडलं, त्यांना सांगायला पाहिजे होतं की नाही? आपण नाही सांगितलं. त्यांना राग येणं साहजिक आहे राजा. आता कसंही करून त्यांचा राग शांत करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांनी आपल्या घरी यावं, आपल्याशी बोलावं, आपल्याशी भेटावं, असं बाई मला वाटतं. असं खालच्या खालून निघून गेले ना कोकणात तर बरं नाही रे राघवा. त्यांना घेऊन ये. हा, आपल्या घरी बोलव त्यांना. बोलवशील ना? काय रे? हे घ्या, हे आत नेऊन ठेवा, आणि त्यात आहे तेही आत नेऊन ठेवा. ठेवते मी, पण तुम्ही जरा सावकाश करा. हो वहिनी, नारळ आणि कोकणातला माणूस यांचं नातं निसर्गानंच बनवलेलं आहे, काळजी करू नका. आबा, अजून किती वेळ? झालं झालं, 1 मिनिट. झालं, आलो आलो आलो. आहेत का? घ्या. बाबा, नळाचं पाणी खूपच गोड आहे. मस्त. पण तुम्हाला सांगतो, आता
रोज एक नारळ खायचा. तुमच्यासाठी मी 15 शहाळे आणलेली आहेत. रोज एकेका शहाळ्याचं पाणी प्यायचं, मस्त राहायचं. बघा कसे तुम्ही एकदम तरतरीत होणार ते. पाय माझे. अहो बाबा, काय झालं गो? अहो आबा, यांना डॉक्टरांनी नारळ पाणी प्यायला नाही सांगितलंय. आबा, ही आपली लेक जरा जास्तच काळजी घेते असं नाही वाटत आहे का तुम्हाला? होय तर कसं आहे ना, तुम्हाला सांगतो, जरा सर्दी झाली की ही मला काढा करून देणार. भजनाला गेलो की तिथे आलं आणून देणार, तुळशीची पानं आणून देणार. आता तुमची केस डॉक्टरनी हिच्या हातात दिली ना, आता काही खैर नाही तुमची. मग आबा, आता हे पाणी पिऊ की नको? नाही. काय गो आनंदी, अगो एवढी पण सक्ती नको करू त्याच्यावर. पाटकर प्या तुम्ही पाणी, काय नाही होणार. मालती, तू पितेस का? नाही, मला नको, तुम्ही प्या. आनंदी, तुला? नाही नाही, नको मला. बाबा, तुम्ही थोडंच प्या. बर. पाटकर, हिला ना सगळ्यांची काळजी लागून राहिलेली असते. पण आता हिचं पुढे काय, कुठे राहणार, काय करणार, मला ना काही कळेनासं झालं हो सगळं. आबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, तिनं कुठे कशाला जायला पाहिजे? हे तिचं हक्काचं घर आहे, तिचे आई बाबा आहेत. तुम्ही गावाला बसून उगाच काळजी करू नका. आम्ही कशासाठी आहोत? आम्हाला सुद्धा मुलगी सारखीच आहे ती. काय म्हणती? मुलीसारखीच नाही, ती आपली मुलगीच आहे. आम्ही तिला काही त्रास होऊ देणार नाही. तुम्ही काहीही काळजी करू नका. ती इथे अगदी सुखासुखी व्यवस्थित राहील. राघव, आत येऊ का? ये ना. अरे ये ना आत. आबा, आल्याचं कळलं तुम्ही. बरे आहात ना? घरी चला ना, आई पण वाट पाहते. आबा, मला माहिती आहे, खरं तर मी तुमचा गुन्हेगार आहे. आनंदी तिथे गावी तुमच्या जवळ नाही हे तुमच्याकडूनच मला कळलं. पण तेव्हा आनंदी इथे आमच्यासोबतही नव्हती. ही गोष्ट मी तुम्हाला नाही सांगू शकलो. खरं तर मला कळत नव्हतं की मी काय आणि कसं सांगू. खूप वेळ मी तुम्हाला अंधारात ठेवलं. मी खरंच माफी मागतो आणि ह्याबद्दल तुमचा माझ्यावर असलेला राग मी समजू शकतो. पण प्लीज आबा, घरी चला. तुम्हाला मला ओरडायचंय, काही शिक्षा द्यायची असेल, जे काही असेल मला मान्य आहे. पण प्लीज एकदा घरी चला. घरी न येता असे परतू नका प्लीज. काय येतील ते? तू असं काय केलंयस की त्यांनी वर यावं असं तुला वाटतंय? आणि ते तुझ्याकडे नाही, माझ्याकडे आलेत. मी बोलवलंय त्यांना. आणि तुला किती वेळा सांगितलं रे इकडे येत जाऊ नकोस म्हणून? चल निघ. अहो, तो आबांसाठी आला इथे. पण आबा माझ्याकडे पाहुणे म्हणून आलेत. चल निघ. ते वर येणार नाहीत. निघ. पाटकर, मी आलो. जाण्याआधी मी भेटलो तुम्हाला राघवराव. भावांना मला भेटायचंय, माझ्याशी बोलायचंय. काय बोलायचं असेल? बाबा माफ करतील मला? आबा, लाडू दिलेत. हं?
वहिनी कशाला? कशाला काय, आनंदीने दिलेत असं समजा, आणि पिशवीत चॉकलेट सुद्धा दिले टग्यासाठी. त्याला ते द्या आणि त्याला सांगा आम्ही त्याची आठवण काढली म्हणून. हा, आणि हो आबा, आता अदनबदन इथे येत राहायचं नाही. मुलीच्या काळजीनं यालच, पण आता मित्राच्या हक्कानं पण इकडे यायचं. येईन, पण एका अटीवर. अट कसली? आता माझ्या मुलीला तुमच्याकडे सोडून चाललोय ना, मग तिची काळजी घेण्यासाठी तिचा बाप ठणठणीत असायला हवा की नाही? ही कसली अट? अहो तुम्हाला काय झाले? तुम्ही एकदम ठणठणीतच आहात. जसं तुमचं गाव आहे ना, तसं आमचंही गाव असतं ना, तर त्या वातावरणात आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच ठणठणीत झालो असतो. तुम्हाला काही होत नाही. हो पाटकर, मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे, मी तुमच्याबद्दल बोलतोय. अहो हिला तुमच्याकडे सोडून चाललोय ना, मग तिची काळजी घेण्यासाठी तुम्ही ठणठणीत असायला हवं की नाही? तिची जशी काळजी घेता तशी तुमच्या स्वतःच्या प्रकृतीची पण काळजी घ्या. आनंदी, काय ग, तू माझी तुझ्या आबांकडे तक्रार केली आहेस का? नाही म्हणजे आल्यावर एकदम छान बोलत होते आणि आता एकदम दमच द्यायला लागलेत. हो पाटकर, हक्काने सांगतोय, प्रेमाने सांगतोय, वाईट वाटून घेऊ नका. नाही हो, नाही, हक्कानं बोला आणि हक्काने इकडे या. बरं, आता निघाल्यावर येतो मी. आनंदी, आबांना सोडायला जातेस ना? हो हो आबा, येतो. नीट जा. हो. अहो सावकाश. हो. बरं, या 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 परत या. आबा, माका माहिती हा, मी तुमका काय सांगितला नाही, तुमच्यापासून सगळं लपवून ठेवलंय. म्हणून तुमका वाईट वाटलं ना? बरोबर आहे, वाईट वाटणारच. लहानपणी खेळताना खर्चटलं तर तुम्ही अख्खं घर डोक्यावर घेत होतास. आता तर तुमका माझ्या संसाराची काळजी वाटण राहिलेली हा. तुम्ही माझ्या सुखी संसाराची स्वप्न बघितलेली असतात. लेकीच्या सुखापेक्षा तुमका काही महत्वाचं नाही हा, ह्या पण माहित असा आबा. पण माझा संसार अशा वळणावर इला हा म्हणून तुमका वाईट वाटतंय ना आबा? मी परत माझ्या घरी जाऊ खोया असं पण वाटत असतं ना तुमका? पोराचो हात धरून आवशी बापाशी एका चलाक शिकवचा असत आणि त्या पोराच्या पायात बळ इला की तो हात अलगद सोडूच असता. बाप म्हणान माका तुझी खूप काळजी वाटता, या जरी खरा असला तरी तुझ्या पायात जा बळ इला तर माका कळला. माका माहित म्हणाल मी तुका काय सांगणार नाही. माका माहित तुका कळता तुझा संसार तू कसो सांभाळू होयो, कधी राग धरून ठेव होयो, कधी आपलो स्वाभिमान धरून ठेव होयो, कधी नाती जपू होई, कळता तुका. म्हणाल मी तुका काही एक सांगणार नाही. पण पोरा, मी याआधी पण तुका सांगितलंयच आहे, आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे उघडे आहेत. पण हा, यावेळी गेलंस ना तर माझ्याशी खरा बोलायचा, सगळा कायदा माका खरा सांगायचा. तुका मी काही एक प्रश्न विचारणार नाही. आणि हा, तुका नवऱ्याकडे परत जाऊचा असला तर ताई माका फोन करून सांगायचा, मग माझो जीव भांड्यात पडा. पोरा, खूप लहान असल्यापासून तू आपलं घर चांगला सांभाळलंस, या बापाशीक सांभाळलंस. पण याक सांगान तुका, ह्याच्या पुढे खयचाय पाऊल उचलण्यापूर्वी परत एकदा विचार करायचो आणि मग हे पाऊल उचलायचा. करशीत ना? येऊ मी?